नमस्कार. सर्वप्रथम मी AWPDच्या सर्व ज्या महिला संयोजक आणि सगळ्या मेंबर्स आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की इतका चांगला कार्यक्रम आणि उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये अशी म्हण आहे की एक महिला शिक्षित झाली की पूर्ण परिवार शिक्षित होतो. त्याच्यामुळे महिला जेवढी खंबीर आणि कर्तृत्ववान असेल तेवढंच फॅमिली आणि पूर्ण आपला जो देश आहे तो पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे महिलांसाठी काही ना काहीतरी व्हावं हे तर खूप चांगलं उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि जसं आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळे तुम्ही उपक्रम आतापर्यंत घेतलेलेच आहेत. तर तसं तर आपल्याकडे भारतामध्ये बायकांना फायनान्शियल गोष्टी शिकवण्यात काही अर्थ नसतो, त्यांना सगळं पहिल्यापासून माहिती असतं. तरी पण कारण काही त्या वाचून बरोबर त्या सगळं फायनान्शियल मॅनेजमेंट असतात. तरी पण बिझनेसच्या माध्यमातून फायनान्शियल मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे याचा पण एखादा वर्कशॉप आपण महिलांसाठी देऊ शकता. आम्ही पण विचार केलेला आहे आमच्या ऑरेंजसिटी फोटोग्राफीमध्ये की असं गायडन्स, कारण आजकाल SIP आणि अशा तशा माध्यमातून एक चांगला अमाऊंट आपण जमा करू शकतो. आणि कोविडने आपल्याला मेनली हे शिकवलेलं आहे की समजा जर अशी काही परिस्थिती पुढे उत्पन्न झाली की 4-6 महिने घरी बसावं लागतंय, तर आपलं काय त्याच्यासाठी प्लॅनिंग पाहिजे. तेवढं अशी परिस्थिती येणार नाही परत, पण समजा आधीच तर आपण त्या दृष्टीने तयार असलं पाहिजे. या दृष्टीने आम्ही ऑरेंजसिटी फोटोग्राफर्स क्लबमध्ये अशा पद्धतीचा विचार करतोय की याची गायडन्स असायला घेऊ कोणाचं तरी. त्यावेळेला आपण कंबाईन पण असं प्रोजेक्ट घेऊ शकतो फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल, कारण त्याची पण खूप गरज आहे. दोन गोष्टी अशा, सबसे पहले तो AWPD और फाउंडर एंड डायरेक्टर पूजा मैडम और आप सबको मेरी तरफ से बहुत बहुत बधाई। ये फाउंडेशन फॉर्म करने के लिए आई थिंक मैं भी काफ़ी टाइम से कुछ ना कुछ एक्टिविटीज़ के लिए मैडम से डिस्कशन होती है। और जो ये वर्कशॉप्स हैं या फिर बाकी भी जो इवेंट्स हैं, जो वुमेन्स डे पे भी जो आपने ऑर्गेनाइज किया है, आई थिंक इट इज़ अ गुड इनिशिएटिव, अच्छा है। और सबको सेल्फ सफिशिएंट होना चाहिए। और फोटोग्राफी लाइन में और डिजाइनिंग, आई थिंक डिजाइनिंग लाइन में खास करके जो क्रिएटिविटी और वो लगती है उसके लिए जो आप लोग ट्रेनिंग दे रहे हैं, और आई थिंक फीमेल्स आर मोर सुटेड फॉर दैट काइंड ऑफ क्रिएटिविटी, तो वो एक काफ़ी अच्छा है। इवन फोटोग्राफी में भी अभी इतने एवेन्यूज खुल गए हैं, जैसे न्यूबॉर्न और मेटर्निटी फोटोग्राफी है। तो मोस्टली क्या होता है कि लेडीज जो है दे आर मोर कंफर्टेबल विद अ लेडी फोटोग्राफर कंपेयर टू अ मेल फोटोग्राफर, तो वो एक बहुत बड़ा एवेन्यू खुल गया है। और आपने उसमें एक बार तो वर्कशॉप के लिए आपने अप्रोच किया था, आई थिंक आपने 2 वर्कशॉप भी किए हैं उसके। तो आई विश यू ऑल द बेस्ट मैडम, और आप सबको, और कहीं पे भी कोई भी सपोर्ट लगे हमारा, सो वी आर ऑलवेज देयर। लोगों को बहुत बहुत बधाई। एंड इतना अच्छा फाउंडेशन आप लोगों ने ऑर्गेनाइज किया है, उसके लिए काफ़ी शुभकामनाएं। एक पॉइंट आप अपने देश की फाइनेंस मिनिस्टर की आप ये सोचिए कि अपना जो ऑर्गेनाइजेशन है, ऐसा नहीं है कि हम लोग कोई लेडी को कोई मैं तो जहाँ तक ये समझता हूँ कि एक लेडी ही है जो पूरा संसार चला सकती है। इसलिए यहाँ पे 52 शक्तिपीठ और 12 ज्योतिर्लिंग ये चीज आप लोगों ने ध्यान देना चाहिए कि हाउ क्रिएटिव दे आर इन ईच एंड एवरी फील्ड। फाउंडेशन सुरुवात केली पूजा मॅडमनी, तेव्हा त्यांना सगळे कन्सेप्ट लक्षात आल्यासाठी नागपूरला आपण हे फाउंडेशन करायला पाहिजे, आणि त्याची आवश्यकता होती पण, कारण की असं फाउंडेशन याच्या आधी मी बघितलं नाही. 15-20 वर्ष आधी मी फोटोग्राफी करायचो, पण असं काही मला तेव्हा कन्सेप्ट वाटते की ते लेडीजसाठी एक अलग वेगळा प्लॅटफॉर्म झाला पाहिजे. पण यांनी जे सुरुवात केली, सुरुवातच नाही केली, ते सुरुवात करून दाखवली और वो दिखा दिया कि फोटोग्राफी में हम भी तुम्हारे साथ में हैं और हम भी कुछ कर सकते हैं। तो इन्होंने शुरुआत अच्छी किया, और एक कम ज्यादा भी हुआ होगा, मतलब कुछ महिला ने बोला होगा कि आमन नहीं, मतलब हमको नहीं जम सकता, तो वो लोग नहीं आएंगे। अब ये बड़ा प्लेटफॉर्म, मतलब बड़ा अगर कोई भी ऑर्गेनाइजेशन बनने के लिए छोटे मोटे क्राइसिस आएंगे और आते रहेंगे, वो अच्छा भी है, आप लोगों के लिए प्लस पॉइंट है। उसमें कैसा आपकी ताकत भी बढ़ेगी, और बाकी भी सपोर्ट में आप बड़े बड़े बिजनेसमैन है, बहुत सपोर्ट में है। और पहले का नागपुर और आज का नागपुर बहुत मतलब फर्क है।
मतलब ऐसी जैसा आपकी जैसे फाउंडेशन आ गए, लेकिन हर चीज नागपुर में मिल रही है, ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। और उसमें काफी लोग जुड़ भी रहे, यहाँ से नहीं बाहर से भी लोग नागपुर में आ रहे हैं, मतलब नागपुर की एक पहचान भी बना रहे। और पहले जैसा कुछ एल्बम बनाने के लिए बैंगलोर भेजना पड़ता था, अभी नागपुर में सारी चीज हो रही, मतलब धीरे धीरे नागपुर एक फोटोग्राफी के लिए बहुत बड़ा हब हो रहा है। जैसा ऑरेंज सिटी फोटोग्राफी का एक माहौल चलता है, वो भी कैसा है नागपुर में पता चलता, मतलब बाकी डिस्ट्रिक्ट में पता चलता है। और हर डिस्ट्रिक्ट में कैसा वर्कशॉप हो रहे हैं, जैसे गणेश सर के वर्कशॉप हो रहे हैं, अभी आपके भी हो जाएंगे कुछ डिस्ट्रिक्ट में, तो एक काफी लोग जो जुड़ जाएंगे तो और भी एक मतलब आपको AWP बहुत बड़ा हो जाएगा। ओके, थैंक यू। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शक्ती जी आहे ती शक्तीच आहे की जे सर्व कार्य करते, ती शक्तीच पुरुषामध्ये सुद्धा कार्य करते, पण पुरुषांनी या गोष्टीचा विसर पडू देता कामा नये। एक गोष्ट ही प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवावी, आणि पुरुषांनी आपल्या घरातील जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, जी महिला आहे, ती जर क्रिएटिव्ह असेल, तिच्याकडे जर काही कला असतील, तर त्या उपजत कलागुणांना अधिकाधिक उत्तम प्रकारे प्रशिक्षित करून कौशल्य जे आहे ते अधिकाधिक प्रकाशित व्हावं, ते सगळ्या जगाला त्याचा फायदा व्हावा, याची काळजी घरातल्या पुरुषांनी जर घेतली तर प्रत्येक स्त्री ही काही ना काही समाजाला उत्तमच देईल, ही माझी एक भावना आहे, ती तुमच्या सगळ्यांसमोर मी व्यक्त करतोय। आणि AWPDचं जे कार्य आहे ते कार्य अत्यंत उत्तम प्रकारे सुरू आहे। कसं आहे की जोपर्यंत कोणी एखादं पाऊल उचलत नाही, कोई जब तक पहल नहीं करता तब तक कारवा नहीं बनता। आज 2-3 ज्या महिला आहेत त्या सोबत आल्या, त्यांनी आपला जो विचार तो विचार बाकीच्या महिलांपर्यंत पोहोचवला, आणि त्या माध्यमातून जेव्हा एवढा मोठा 600 लोक, आज कमीत कमी 600 ते 700 लोक आज महिला पर्टिक्युलरली त्या या AWPD सोबत जोडलेल्या आहेत, आणि आपण बघतोय की आपल्या सगळ्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे, त्यांना सपोर्ट करतो आपण। कसं आहे की जोपर्यंत महिला पुढे जात नाही, आताच कोणीतरी आपल्यापैकी म्हटलं की बाबा एक जी शिकलेली महिला असते ती अख्खा कुटुंब सुशिक्षित करू शकते, बरोबर आहे, पण माणूस ते करत नाही, त्याला त्याचे लिमिटेशन्स आहेत। पण महिला कशी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, मग तिच्याकडे मल्टीटास्किंगचं जे काम आहे ती करू शकते, आणि ती उत्तम प्रकारे देशाला जसं सांगितलं की राष्ट्रपती कोण आहे, महिला आहे, फायनान्स मिनिस्टर कोण आहे, तर महिला आहे। होऊ शकते उद्या पंतप्रधान आपल्या ग्रुपमध्ये कोणी असेल की होईल पंतप्रधान होतील, काय सांगता येते काय ना। त्यामुळे आपण एक गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे का आपल्याला जी संधी मिळाली आयुष्यामध्ये आपल्या गुणांचं चीज करण्यासाठी, ती संधी वाया घालवू नये। त्यामुळे प्रत्येक ज्यांनी तुम्हाला नाही म्हटलेलं आहे त्यांना पण तुम्ही पुन्हा कॉल करा, फोन करा, त्यांना सांगा की अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम घेतोय। कारण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी महिला 4-5 वेळा नाही म्हणते, माझं जमतच नाही, माझं जमत नाही, तरी सुद्धा तिला 7व्यांदा फोन करा, ती एकदा तरी येईल, आणि अशाच प्रकारे हे सगळं वाढू देत अशी ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद।